त्यांना 4 भावंड झाले, मुक्ताई, ज्ञानेश्वर, सोपान ही 4ही भावंड. आणि त्या माऊली त्या आळंदीचा काय झाला, पुण्यभूमी हे क्षेत्र झालं. तसंच शिरवलीतून त्या 12 बिघा मध्ये येऊन 12 बिघा पुण्यभूमी केली. का? कारण कीर्तन करणं, प्रवचन करणं एक वेळ सोपं आहे, पण ते कार्यक्रम करणं, सोहळं करणं, उत्सव करणं, कथा करणं, एक देवाचं, संतांचं आपण कार्य करतो. म्हणून काही लोक लाखात एक असतात, काही लोक लाखात एक असतात, काहीकडे लाखो आहेत पण माणसात नसतात. विठ्ठल. तसं या जगदाळे कुटुंबाने सुंदर असं दिव्य भव्य आणि या पावसाळ्याचा दिवस असून सुद्धा वॉटरप्रूफ मंडप आणि असं कीर्तन, भागवत कथा 7 दिवस, आज दुसऱ्या दिवसाचं पुष्प झालं. गावातील पंचक्रोशीतील लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे. कारण तिथं तुम्हाला आले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी तुकोबाराया म्हणतात. तसा तुम्हाला इथं देवाचा पत्ता सांगतात. आता देव कुठं राहतो, देव कुठं राहतो? नारद महर्षी भगवान परमात्म्याला विचारतायत देव कुठं राहतो. ज्ञानेश्वरी मध्ये ओवे, मी तयापासी पांडवा हरपला गिवसया, जेते नाम घोष करती माझा. जिथं भजन, कीर्तन, हरिपाठ किंवा नामाचा, भगवंताच्या नामाचा, संतांचं सोहळं जिथं निर्माण होतात तिथं देव आहे. नारद महर्षींना स्वतः भगवान परमात्मा सांगतात, भक्त गाती जेथे नारदा उभा मी तेथे, नारदा उभा मी तेथे, नारदा उभा मी तेथे, भक्त गाती नारदा उभा मी तेथे, नारदा उभा मी तेथे, नारदा उभा मी तेथे. देव कुठं आहे? तिथं भक्तांचं सोहळं, कीर्तन सोहळं म्हणजे देवाचा आणि संतांचा उत्सव होतात, तिथं देव आहे. देवाचा पत्ता सांगतायत, भगवान परमात्मा स्वतः सांगतात. आता देवाला काय आवडतं ते आजच्या अभंगात आहे. तुकोबारायांचा अभंग, तुकोबाराय हे 8वे पुरुष म्हणजे कुळपुरुष. त्यांच्या भक्ती किती होती तर 8 कुळपुरुष होते. 8वे जर कोण असतील तर विश्वंभर 8वे. आणि ते घराण्यातून पिढ्यानं पिढ्या त्यांची भक्ती तुकोबारायांची घरामध्ये आली आणि त्या तुकोबारायांचा अभंग आहे. आणि तुकोबारायांची परिस्थिती सावकार असताना सुद्धा गरिबी परिस्थिती, एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 14 दिवस कुटुंब अन्न पाण्यावर म्हणजे टेंबरा खाऊन जगलेलं आहे. 14 दिवस इतकी आर्थिक हालाकीचे दिवस तुकोबारायांचा असताना सुद्धा भक्ती सोडली नाही. एक वेळचा प्रसंग असा आहे, ज्यावेळी तुकोबारायांची पत्नी जिजाबाई आंघोळीला गेल्यात आणि एकच साडी. आता सगळ्याकडे बघितलं तर साड्या ढीग आहेत, पण तुकोबारायांची परिस्थिती एवढी होती की एकच हालाकीची परिस्थिती आणि मोहरी असायच्या, त्या मोहरीवर साडी तुकोबारायांच्या पत्नीने आंघोळीला गेली आणि 70 वर्षाची आजी बाहेर आली आणि आजी तुकोबारायांनी तिची आजीची परिस्थिती पाहिली, मागचा पुढचा विचार केला नाही आणि तुकोबारायांनी ती साडी दिली. आता मला सांगा जिजाबाई वैतागतील का, संतापतील का? संतापतील हे खरंच आहे, कारण आता लाज कशाला राखायची. त्यावेळी भगवान परमात्म्याने स्वतः पितांबर दिला आणि जिजाबाईची लाज राखली. त्यावेळी तुकोबाराया आवलीला म्हणतात, अगा आवले नको करू चिंता, वस्त्र या पोटाची, माय माऊली पांडुरंग विठ्ठल. भागवत कथा सुंदर म्हणजे अंबादास महाराज जगताप हे सुंदर असं भागवत कथेचं निरूपण आणि कथा लहान मुलाच्या चालीने चालावे, लहान मुलाच्या बोलीने बोलावे, तैसे ज्यांना शिकवावे हळूहळू, अशी कथा सुंदर. आणि त्या सुंदर कथेचा 12 बिघा पांढरवाडी, जाधववाडी या पंचक्रोशीने काय घेतला पाहिजे, फायदा घेतला पाहिजे. जर तुम्ही भक्ती श्रवण भक्ती जर करत नसाल तर तुमच्यामध्ये विचार चांगले येणार नाहीत आणि संस्कार घडणार नाहीत. विठ्ठल.
मुलाच्या आईला AS बनायचं होतं, असोसिएट अप्लाइड डिग्री, असोसिएट व्हायचं होतं. त्या आईनं प्रयत्न करून मुलगा बी हुशार होता, AS ची डिग्री घेतली आणि AS या पदावर काम करीत असताना वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तणावामुळे त्यानं आत्महत्या केली. करोडोचा फ्लॅट मुंबईमध्ये आणि पाश्चात्य देशामध्ये करोडोची नोकरी आहे, पण आई देवाघरी कधी गेली ही कळलं सुद्धा नाही. हाडाचा सापळा ज्यावेळी आई गेली कळलं, त्यावेळी त्या करोडोच्या बंगल्यामध्ये हाडाचा सापळा राहिला होता. बालरोग तज्ञ डॉक्टर आपल्या मुलाला शिकवून डॉक्टर बनवलं आणि ज्यावेळी शेवट अंत्यविधी झाला, वृद्धाश्रमामध्ये 5 वर्ष होता, कारण दुर्दैवी सुनामुळं. मग पद पैसा प्रतिष्ठा काय कामाचा जर संस्कारच नसतील तर विठ्ठल. चांगल्या शिकवण्याच्या संस्था भरपूर आहेत. कीर्तन, प्रवचन, हरिपाठ हे वाईट शिकवत नाहीत, भागवत कथा ही वाईट शिकवत नाही. तरी संख्या जास्त बघितली तर वाईट शिकवण्याच्या कुठेही शाखा जास्त नाही, पण वाईट प्रमाण जास्त घडतंय. असं का? आता इथं कीर्तन असेल आणि बाजूला तमाशा ठेवला तर गर्दी कुठं होईल? तमाशा. जर इथं कीर्तन, मला सांगा, इथं गोड पदार्थ आहे, इथं घाण आहे, माशा कुठं जास्त बसतील? घाणीवर. तसं चांगल्याकडे माणूस परिवर्तन होताना चांगल्याकडे लोक अट्रॅक्शन व्हायला कमी आहे. बघितलं तर लोकसंख्या कमी आहे, कारण देवाचं आवडत नाही, देव सगळ्यालाच आवडतो. मला सांगा, जो तो कशासाठी धडपडतोय? मान, सन्मान, प्रतिष्ठा, पण काही कामाचं नाही. मान, प्रतिष्ठा, पैसा यासाठी आम्ही तुम्ही धडपडतोय, पण मी तर याला म्हणतो पाप आहे. आता ज्ञानेश्वर माऊली तर काय म्हणतात? ओवी आहे ज्ञानेश्वर माऊली, सूर्याचे ने वेळो नोदूचे, त्यावेळी रात्र का महिन्याचे, भक्तिविना ते कीजिए ते महापाप नव्हे का? भक्ती सोडून जर इतर काही करत असाल तर ते काय? महापाप आहे. म्हणून काही का होईना आपण कामातून वेळ काढून का होईना, पण इथं पंचक्रोशीतील भागवत कथा ऐकण्यासाठी, कीर्तन ऐकण्यासाठी, नाहीतर आपण पापामध्ये गणलो जाईल. कारण पाप त्याचे नाव न विचारिता नीट. म्हणजे पाप काय आहे की जी भक्ती सोडून इतर काहीही करा ते पाप आहे विठ्ठल. आणि तिसरा मुद्दा आहे, तुकोबाराया कोणाच्या सेवेची इच्छा करतात विठ्ठल. प्रवचन, हरिकथा करून तुम्ही स्वर्गात जाल, कैलासात जाल, वैकुंठात जाल असं जर वाटत असेल तर तुम्ही मोठी गफलत करताय. कैलासातलं, स्वर्गातलं, वैकुंठातलं सुख तुम्हाला इथं अनुभवायचं असेल तर तुम्हाला या कार्यक्रमात हजेरी लावणं बंधनकारक आहे विठ्ठल. सगळ्याच लोकांना डोळा आहेत, पशु पक्ष्यांनाही डोळा आहेत, जनावरांना सुद्धा डोळा आहेत, मोराच्या पिसाऱ्याला सुद्धा डोळा आहे पण दिसत नाही. पण काही माणसं, सगळ्यांना डोळा आहे पण थोड्याच माणसांना माणसं दिसतात, बाकीच्यांना काय दिसतं? स्वार्थ आणि पैसा विठ्ठल. आता कोणाच्या आईबाप धन्य, पहिला मुद्दा आपण निघायचा. सगळ्यांचं जर आईबाप धन्य असते तर हा अभंग लिहायची गरज नव्हती, कारण सगळ्याचा आईबाप धन्य असते तर हा अभंग. मग मला सांगा, आता एखादा मुलगा हरिपाठ, कीर्तन विवेकानं वागत असेल, आचरण करत असेल, भक्ती करत असेल आणि त्याचा बाप जर पेताडा असेल तर धन्यता कुणाला? हा, मला सांगा, मुलानं बाप शोभतो का बापानं मुलगा शोभतो? एक उदाहरण देतो. एक पेताडच होतं, पेताड फुल पिऊन टाईट असायचं, 2-4 स्टँड खालनं आले की 2-4 संघच घ्यायचं पेताड आणि 4 जण संघ घेऊन डुलत यायचं.
पण त्याचा मुलगा कोण होता? मुख्यमंत्री. माग 7 लाल दिव्याच्या गाड्या, पुढे 7 लाल दिव्याच्या गाड्या. एक दिवस पांढरवाडी स्टँडवर येणार याची वार्ता झाली आणि 7 गाड्या पुढे आणि मागे 7 आणि नेहमीप्रमाणे 4-5 वाजता गाड्या आल्या आणि ह्यो सुद्धा 4-5 वाजता डुलतच आला. मग एक रस्ता हिकन ह्या हेलपाटा मारायचा, त्या रस्त्याला हेलपाटा मारायचा. त्यातला दुसरा पेताळ म्हणला, काय लका मुख्यमंत्र्याने डोलतोयस? त्याला लगेच किक बसली. तो म्हणला, मुख्यमंत्री जरी नसलो तरी मुख्यमंत्र्याचा बाप आहे. विठ्ठल म्हणजे बापानं मुलगा शकतो. आई वडिलांना ज्या मुलावर संस्कार दिलेत, भक्ती मार्गाला लावलेत किंवा विवेकानं आचरण करतात, अशाच आई वडिलांना धन्यता दिली. कारण जागणं म्हणजे काय? आम्ही जागतोय. झोपणं म्हणजे झोपेतून जाग होणं म्हणजे जाग नाही. देवाचं ज्ञान घेणं, संतांचं विचार आचरण करणं, संतांचं चरण स्पर्श आपल्याला झाला पाहिजे. चरण स्पर्श म्हणजे काय? संतांना आपल्याला शिदोरी लिहून ठेवलेली आहे. ते विचार आपण वाचायचे, ऐकायचे. कारण कानानं, डोळ्यानं, मुखानं अनेक आपल्याला वाईट अंतःकरणात शिरत असतं. अनेक वाईट विचाराची धूळ अंतःकरणामध्ये बसत असते आणि ती धूळ साफ करण्याची काम ही भागवत कथा करते. चंचलता म्हणजे हजारो देवामध्ये एकच देव आहे ही भागवत कथा सांगते. आणि कुणा संसारातलं दुर्गुण घासण्याचं काम भागवत कथा सांगते. विठ्ठल संसारातलं दुर्गुण काय घास, अनेक दुर्गुण घासण्याचं काम कथेमधून होतं. 2 भाव सक्क लहानपणी खेळायला बागडायचे, भांडणं ही करायची, पण आई वडिलांच्या दबावामुळे परत भांडणं विस्कटायची. लग्न झालं यांचं आणि लग्न झाल्यानंतर बारका भाव मोठ्या भावाच्या अंगावर धावून गेला आणि धावून गेल्यानंतर शिवीगाळ केली आणि अनेक दिवसाचं प्रेमाचं नातं, जिवलग नातं हे काय झालं? विस्कटलं. कित्येक दिवस, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, कित्येक वर्ष झाली. भावाला बारक्या मुलगी झाली, मुलगा झालं मोठ्या भावाला, परत मुलगी लग्नाला आली आणि बारक्या भावाची मुलगी लग्नाला आली आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की आपण मोठ्या भावाच्या अंगावर किंवा त्याला शिवीगाळ करायला नव्हती पाहिजे होती, आपण त्याला वाईट बोलायला नाही पाहिजे होतं. वाईट बोललो, आता आपल्या लग्नात आपल्या भावाच्या हस्ते सगळा कार्यक्रम झाला पाहिजे. आपण शरणागती मागावी आणि हे चुकलं, मला माफ कर, मोठ्या हृदयानं भावानं माफ करावं अशी हकीकत मांडल्यानंतर मोठ्या भावाला, मोठा भाव मोठ्या मानाचा होता, तो तयार नाही झाला. तो म्हणला, लेत ले मी लग्नाला येईल. बहिणी, त्या मुलीचं लग्न तू काय कर, तुझ्याच हस्ते होऊ दे, मी फक्त लग्नाला येईल. मग तो अस्वस्थ असायचा, प्रत्येक गावामध्ये जायचा, प्रत्येक घरटी त्याला मित्र भेटायचा. पण त्यातल्या एका मित्रानं त्याला सल्ला दिला की हो, तुझा थोरला भाव आहे ना, कीर्तनाला, प्रवचन, हरिपाठाला जातो, त्या गुरुकडे जा आणि गुरुचं तो ऐकेल. जर रविवारी तो नियमानं सत्संग असतं तिथं जातो आणि तिथं सत्संगाला गेला बारका भाव आणि त्या गुरुला सगळी हकीकत सांगितली आणि गुरुनं सांगितलं, ठीक आहे, मी प्रयत्न करतो. मग मोठा भाव रविवारी नियमाप्रमाणे सत्संगाला आला आणि त्याला म्हणला, अरे तुझ्या भावाच्या मुलीचं लग्न ठरलंय आणि त्याची इच्छा अशी आहे, त्यानं तुला सगळी माफी मागितली आणि लग्नाचा समारंभ तुझ्या हस्ते व्हावा असं तो म्हणतोय. गुरुजी, मी खरं सांगू का, मी लग्नाला सुद्धा जाणार नाही, लग्नाला सुद्धा जाणार नाही. अजून सुद्धा त्यानं मला शिवी दिली ना, त्यानं मला अंगावर आलं ना, अजून सुद्धा माझ्या डोक्यामध्ये विचार चालतात आणि मला त्याचा फार त्रास होतो. मी म्हणलो खरं, मी तरी लग्नाला येईल, पण मी लग्नाला सुद्धा जाणार नाही. आता गुरुचं पण ऐक ना,
मग गुरुजी म्हणलं ठीक आहे, बर गेल्या रविवारी सत्संगाला आलता का? हा आलतो. मग मला सांग सत्संगाला काय सांगितलं? त्यानं अनेक प्रयत्न केले, अनेक विचार केला, त्याला काही आठवना. त्याला म्हणलं एखादा सुंदर असा विनोद किंवा दृष्टांत तरी सांगता येईल का? अनेक प्रयत्न केला त्यानं, तरी त्याला आठवना. मग त्यावेळी गुरुजी म्हणलं की आपण जर रविवारी येतो सत्संगाला, संत विचार घेतो, सुविचार घेतो, अनेकांचे चांगले मार्गदर्शन घेतो, ते विचार आपण आत्मसात करायला हवेत काय? ते विसरून गेलो. आणि ज्या वाईट गोष्टी आपल्या संग घडल्यात ते आपण 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, मरेपर्यंत त्याला कळलं गुरुजीला काय म्हणायची आहे ती. त्यानं गुरुजीच्या शरणागत पत्कारली आणि भावाकडे गेला आणि भावाला म्हणला मी सगळं पुढं होऊन काम करेल. हे कशामुळं? सत्संग. आपण जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक वेळी काय केलं पाहिजे? वाईट गोष्टी, आपल्या संग वाईट घडलेल्या घटना आपण विसरायला शिकलं पाहिजे. वाईट गोष्टी जर विसरायला शिकलो तर आपल्या जीवनातलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपण काय करतो? उलट करतो, म्हणून आपला संसार दुःखात आहे. ज्ञानोबा माऊली वयाच्या 12व्या वर्षी कीर्तनाला सुरुवात केली आणि कीर्तनात अनेक लोकांनी प्रश्न विचारला की संसारात दुःख काय येतं. त्यावेळी संसारात ज्ञानोबा माऊलींनी प्रथम जर अभंग कुठला घेतला, संसार दुःख मूळ, संसार दुःख, संसार दुःख मूळ, संसार दुःख मूळ, डोईकडे इंगळा, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. का दुःख आहे? दुःख काय येतं? दुःख काय येतं आपल्याला? संसार दुःखमुळे, हे ज्ञानोबा माऊलीने म्हटलंय. पण ज्ञानोबा माऊली म्हणतात संसार दुःखमूळ नाही. कारण आपण प्रत्येक वस्तूमध्ये माझं म्हणतो आणि माझं म्हणण्यामुळे काय होतं? दुःख येतं. जर प्रत्येक वस्तूमध्ये माझं बघितलंय, माझा बंगला आहे, माझी गाडी आहे, माझी प्रॉपर्टी आहे, माझा म्हणल्यामुळे दुःख आहे. हा देह सुद्धा माझा नाही. ज्ञानोबा माऊली त्यावेळी सांगतात की प्रत्येक वस्तूमध्ये माझं पाहणं, अहंकार, माझं पाहण्यामुळे दुःख येतं.